हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं एक माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग हा आहे आणि हा ब्लॉग जो आहे तो आहे गावचा। तर मी गावाला गेले होते, तर तो व्हिडिओ आहे। तर गावाला गेले ना तर मला काही ना काही बनवावंच लागतं आणि मला असं म्हणजे कोणी बसून ठेवत नाही की तू आज बस बाई, तू आली आहे, काम करत असेल असं कोणीच म्हणत नाही। ते फक्त आईच्या इकडे म्हटलं जातं, सासरी नाही। सासरी कितीही करा, कोणाचं कितीही करा, काही करा, कधीच नाव नसतं आणि गावही नसतं। कारण का सुनांना कसं असतं, ते सासर आहे ना, मग त्यांनी केलंच पाहिजे असं म्हटलं जातं। तर इथं पाहू शकता तुम्ही, मी गावाला आले ना, तर माझे सासरे जे आहेत ते मला काही ना काही बनवायला सांगत असतात। आज हे बनव, उद्या ते बनव। तर आज बनवायला सांगितली मिसळ। तर आता मिसळ बनवते, ते संध्याकाळचे वाजले होते 7:30। तर मिसळ बनवायची म्हटल्यावरती मग सगळं भाजून वगैरे घेतलं, मी कांदा वगैरे सगळं भाजून घेतलं। त्याच्यानंतरला तर इथं जे आहे तर मग मसाले वगैरे भाजून घेतले आणि मटकी आणली होती। तर मटकी घरात नव्हती, तर मग बाहेरून जेव्हा पाव आणायला गेलो होतो तेव्हा मटकी सुद्धा घेऊन आले। मटकी वगैरे आणि मिसळ मसाला वगैरे सगळं घेऊन आले। नंतरला जे टॅमॅटो कांदा वगैरे सगळं जो खडा मसाला वगैरे असं सगळं घेतलं, हे करून पटापट भाजून घेतलं। तर व्हिडिओ इथं खूप मोठा होत होता म्हणून थोडंसं आहे ना फास्ट घेतलेला आहे। एवढं काही फास्ट काम नाही करत, काम करते पण असं नाही की एवढं फास्ट, कारण का व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग जास्त हे होत नाही, म्हणून मग पटापट जरा फास्ट घेतलेला आहे। तर इथं मग कुकर वगैरे होता। तर पहिल्यांदा भाजी होती कुकरमध्ये, आधीची दुपारची भाजी होती ती काढून घेतली आणि त्याच्यानंतरला त्याच कुकरमध्ये मला मिसळ बनवायची होती। त्याच्यामुळं मग मिसळ वगैरे बनवायची म्हटल्यावरती सगळी तयारी करायला लागते आणि असा कंटाळा येतो गावाला गेल्यानं। खरंच असं वाटतं आपल्याला कोणीतरी आयतं खायला घालायला पाहिजे, पण असं कधीच माझ्या बाबतीत तर असं कधीच होत नाही। जाऊ दे, असू दे, नशिबाची भोग आहे, नशीब भोगायला तर पाहिजे, नशिबात आहे ते। तर त्याच्यानंतर बघा तर सगळा मसाला भाजून झाला। तर रात्रीची जी भाजी वगैरे होती, म्हणजे दुपारची जी होती ना, ती गरम वगैरे केली आणि मग थोडा कुकर वगैरे करून आणला। मटकी वगैरे छान धुवून घेतली, कारण का मटकी कशी भिजवलेली असते ना, मग त्याचा वास वगैरे येतो, म्हणून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, जेणेकरून जरी राहिली मिसळ तरी म्हणजे तरी पण खराब होत नाही। तर संध्याकाळचं काय होतं माहिती आहे का, आमच्या इकडं आमचं घर जे आहे माझ्या सासरीत, ते घर थोडंसं आहे ना असं एकांतामध्ये आहे, म्हणजे एकांतात म्हणजे जास्त घरं नाहीये तिथं, आता झाल्यात, पहिले नव्हते अजिबात घरं। आणि त्याच्यामध्ये कसं संध्याकाळचं बाहेर निघायला आहे ना खूप भीती वाटते। आमच्या इथं वाघ वगैरे येतात, आमच्याकडे जास्त वाघ सुटलेले आहेत, त्याच्यामुळे बाहेर पण जाता येत नाही। आणि त्यातमध्ये कसं आहे की सारखं आता इथं कसं सिटीमध्ये थोडंसं वेगळं असतं, किचनमध्येच बेसिंग वगैरे सगळं असतं। तर इथं जे आहे आमच्या सासरी, तिथे बेसिंग वगैरे काही बनवलेलं नाही, त्याच्यामध्ये फक्त ती एक छोटीशी मोरी आहे, पण त्याच्यात वगैरे काही आमच्या सासूबाई टाकून देत नाही, पाणी वगैरे सुद्धा टाकून देत नाही। ते बोलतात मग ते बाथरूम वगैरे खराब म्हणजे असं शेवळतं, म्हणून मग आम्ही काय करतो, मी एक टप बांधून ठेवते आणि टपामध्ये सगळं पाणी वगैरे टाकते, कारण का प्रत्येक वेळेस बाहेर नाही जाऊ शकत म्हणून। मग त्याच्यानंतरला आहे ना पटकनी मिसळ बनवून घेतली। किती काय बनवा तरी पण खाऊन पिऊन नावं ठेवणार म्हणजे ठेवणार, असं माझ्या बाबतीत तर आहे। तुमच्या बाबतीत पण असं होतं का, नक्की कमेंट्स करून सांगा। तर इथं पटकनी मिसळ बनवली आणि मिसळ बनवल्यानंतरला जे काही असतं ना, आपण आल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा, नंतरला थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या, म्हणजे बनवताच चालू होतं। आणि मध्ये आमच्या साहेबांची लुडबुड पण चालू होती सारखी, आतमध्ये काय टाकते काय नाही टाकत, हे सगळं सारखं चालू होतं। मसाला वगैरे मी लगेच वाटून घेतला होता, म्हणजे थंड झाल्यानंतरला। तर मी गेले ना, तर आमच्या सासूबाई अशा मस्तपैकी बसून असतात, फक्त टीव्हीचा रिमोट हातात घेऊन अशा गोळ्या मारत असतात, बंदुकीसारख्या ठशाव मारत असतात फक्त। बाकी जाऊ दे, आता आपण बोलू नाही शकत, मग आपण आपलं काम करायचं, झालं। तर इथं जेवण बनवताना ना ते सवय लागलेली असते असं सगळं हे करायचे, पण आता सासरी गेल्यावरती ड्रेस घातला म्हणजे ओढणी हे घ्या ते घ्या, आणि ओढणी लागतेच, कारण का घरात कोणी ना कोणी येतच असतं, म्हणून मग ओढणी अशी बांधूनच टाकते डायरेक्ट, म्हणून म्हणजे सारखं हे नको। तर इथं लिंब आणायला सांगितली होती आमच्या सासऱ्यांना, ते लिंब घेऊन आले, कारण का लिंबाशिवाय मिसळला चव नाही येत आणि टेस्ट पण नाही। तर मग इथं मिसळ मसाला वगैरे टाकून घेतला, पहिल्यांदा बघितला, कारण का गावचे मिसळ मसाला थोडे वेगळे असतात आणि इकडचे थोडे वेगळे असतात।
तर बनवली पटापट मिसळ वगैरे. सगळ्यांना एवढी भूक लागली होती, पटापट बनवली. त्याच्यानंतरला तुम्ही कशी बनवता मिसळ ते पण नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे मिसळ बनवताना काय कांदा, टोमॅटो, खोबरं, जे आलं, लसूण वगैरे, खडा मसाला वगैरे सगळं, कोथिंबीर सगळं टाकून म्हणजे भाजते मी पहिल्यांदा तेलामध्ये सगळं, आणि छान भाजल्यानंतरला मग मी मिक्सरला वाटून हे करते. तर कोणी कोणी फक्त कांदा टोमॅटो टाकूनच बनवतात. प्रत्येकाची म्हणजे बनवण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते. तर मी अशी बनवते. आणि आमचे सासरे का सांगतात मी गेल्यावर बनवायला, तर आमच्या सासूबाई ह्या बनवत नाही असं काय. ते बोलतात की दोघंच तर आहे, काय बनवायचं, किती बनवायचं आणि कशाला बनवायचं असं बोलतात. मग त्या कधी कधी असे खेडला वगैरे गेल्या तर त्या तिकडंच खातात. तर त्यांना मी बोलत असते बनवायचं घरामध्ये चांगलं. तर बोलतात कसं बनवायचं काय. त्यांनी कधी ना म्हणजे माझं लग्न झाल्यावर त्यांनी कधी किचनमध्ये जास्त इंटरेस्ट घेतला नाही. आणि लग्नाच्या आधी पण माझे मिस्टर वगैरे सगळे हेच जेवण बनवायचे. त्या फक्त चपात्या वगैरे बनवायचे, बाकी भाजी वगैरे सगळं तेच बनवायचे. त्याच्यामुळं त्यांना आहे ना जेवण बनवायची एवढी आवड नाही की काय आवडीने असं काही बनवावं म्हणून. तर कधी वडापाव सुद्धा अजून त्यांनी कधी घरात बनवलेला नाही. आम्ही गेलो ना तरच बनवतो ते सुद्धा. आणि कसं घरातलं खाल्लं ना तर मन भरून खातो माणूस, पूर्ण पोट भरून खातो. बाहेरून अन्न परवडत नाही खरं तर. आता पहिल्यासारखी स्वस्त राहिलं नाही काही, आता सगळ्याला महागाई झाली. त्याच्यामध्ये जर आपण घरी आणून बनवून खाल्लं तर सगळ्यांचं मन भरून पोट पण भरतं, मन पण भरतं. तर असा होता माझा हा मिसळपावचा आजचा बेत. तर जाऊ द्या, सांगल तेवढं दिवस कमी पडेल, रात्र कमी पडेल एवढं सांगण्यासारखं आहे. पण जाऊ द्या, आपलं घरातलं आपणच हे करायचं, तिथे सोडून द्यायचं. प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुल्या असतातच, चालायचंच. तर इथं मग सासऱ्यांचं बाहेरून आवाज येत होता, चांगली अशी तिखट झणझणीत बनव मिळमिळीत. कारण का मी बनवते ना तर मी जास्त तिखट बनवत नाही, कारण का आम्ही जास्त तिखट खात नाही. त्याच्यामुळे ते बोलत होते की मिसळ बनवशील ना तर खूप अशी जरा नाकातोंडातून असं पाणी आलं पाहिजे अशी बनव झणझणीत. तर मी म्हटलं हो. तर मला कशी सवय झाली कमी तिखट बनवायची, त्याच्यामुळे जास्त असं मसाले वगैरे पडत नाही माझ्याकडून. तर तरी पण थोडीशी तिखट बनवली. आणि मी मसाल्यामध्ये पण मिरच्या टाकल्या होत्या, ही लाल मिरची. मिसळ वगैरे बनवून झाली आणि ती मिसळ खायला दिली सणांना. तो व्हिडिओ काय मी काढला नाही, कारण का सगळ्यांना भूक लागलं, त्यामुळे गडबडीत खाऊन झाल्यावरती लक्षात आलं की व्हिडिओ काढायचा होता. तर सासऱ्यांना मिसळ खूप आवडली, त्यांनी सासूला पण आवडली. सगळ्यांनी मन भरून मिसळ खाल्ली. कारण का आमच्याकडे कसं काही बनवायचं म्हटलं ना तर जवळ काही भेटत नाही. आमच्याकडं खेडमध्ये जावं लागतं काही पण आणायचं म्हटलं तर. मग ते जर काही आधीच बनवायचं असेल तर प्लॅनिंग आधीच करावं लागतं. नंतरला मग सगळं ठरवलं जातं की संध्याकाळी काय बनायचं. नाही तर डायरेक्टली आमच्या इथं असं काहीच भेटत नाही, लांबून जायला लागतं आणायला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा.